आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उत्तर कर्नाटकातील कारवार येथील INS कदंब नौदल तळाला भेट देतील. या गोवाहून विमानाने कारवार नौदल तळावर पोहोचतील. त्यानंतर राष्ट्रपती कारवार बंदरातून पाणबुडीतून प्रवास करतील. वर्ष 2006 मध्ये विशाखापट्टणम येथे नौदलाच्या पाणबुडीतून प्रवास केलेले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर असा प्रवास करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देश-विदेशातील जनतेशी संवाद साधतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 129वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शनवर, AIR न्यूजच्या संकेतस्थळांवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाईल. तसंच तो AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत मुख्य सचिवांची 5वी राष्ट्रीय परिषद सुरू आहे. 3 दिवसीय ही परिषद शुक्रवारी सुरू झाली असून राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांवर सातत्यपूर्ण संवादाद्वारे केंद्र आणि राज्य भागीदारी मजबूत करणं हा याचा उद्देश आहे. ही परिषद विकसित भारतासाठी मानवी भांडवल या संकल्पनेवर केंद्रित आहे. मनरेगा कायद्याऐवजी VBG रामजी हा कायदा आणून केंद्र सरकारनं गरिबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी रामजी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं काल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. म्यानमारमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. वर्ष 2021 मध्ये लष्करानं नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांचं सरकार उलथवून टाकल्यानंतर 5 वर्षातील ही पहिली निवडणूक आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हा तिढा सुटेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल अमरावती इथे वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथा 20 षटकांचा सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतानं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल. नमस्कार.